नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता बरेच दिवस झाले आता कापसाचे भाव स्थिर झालेले आहेत. आपण पाहत आलेलो आहोत. कारण सुरुवातीला कापसाच्या भावामध्ये खूप मोठा बदल होता. कापसाचा भाव शासनाने ₹8,110 जाहीर केलेला होता आणि त्यामध्ये मग खाजगी ह्याच्या बाजारामध्ये 67, 68, 7,000 पर्यंत काय करत होते, घेत होते कापूस. आणि त्यानंतर जोपर्यंत 67, 68, 7,000 पर्यंत खरेदी करीत होते, तिथपर्यंत जो बाहेर देशातून आपल्या देशामध्ये कापूस येत होता, त्याला आयात शुल्क 0 होता. त्यानंतर परत मग काय केलेलं आहे, आयात शुल्क 3 महिन्यासाठी शासनाने वाढवून दिल्यानंतर तो 11% केल्यानंतर परत काय झालेलं आहे, कापसाच्या भावामध्ये आणखीन तेजी झालेली आहे, बदल झाला. मग ₹8,000, 8,200, 300, 8,400, 450 कडे काय झालेलं आहे, भाव वधारलेले आहेत. त्यानंतर आणखीन शेतकऱ्याच्या आशा खूपच आशा पल्लवीतच होत्या असं म्हणावं लागेल. कारण मग आणखीनच भावामध्ये काही बदल होतो काय, आणखीन वाढू शकतो, अशी एक आशा शेतकऱ्यांना होती. मग आणखीन परत काय झालेलं आहे, शेतकऱ्याला आशा लागली परत ₹9,000ची, आहे का नाही. मग आता ₹9,000पर्यंत भाव जातो काय, मग ₹9,000 होईल, मग आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात भाव मिळेल, आहे का नाही. यावर्षी मग पूर परिस्थिती अतिवृष्टी झाल्याने अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं. खूप मोठ्या प्रमाणावर कापसाचं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर तुरीचंही नुकसान झालेलं आहे. मग उत्पन्न काय झालेलं आहे, कापसाचं यावर्षी घटलेलं असल्याकारणानं शेतकऱ्यांना थोडासा दिलासादायक म्हणून कापसाचा भाव काय होईल, वाढेल अशी एक आशा होती. समजा त्या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस आपल्या घरामध्ये तसाच काय केलेला आहे, ठेवलेला आहे थप्पीला. आणि काही शेतकऱ्याने गरजेपोटी काय केलेलं आहे, विकलेला आहे. पण ज्यांनी ठेवला आहे त्यांना भावाची एक आशा असल्याने आता काय झालेलं आहे, कापूस ठेवलेले आहेत एक भावाची आशा असल्याने. आणि आता परत मग कापसाचे भाव काय झाले आहे, स्थिर झालेला आहे. नंतर थोडासा कमी झाला होता कापसाचा भाव, जो होता तो 82-83, आहे का नाही, 8,400, 450 असा होता. त्यानंतर आता परत अलीकडे येऊन परत 100 कमी ₹8,000, म्हणजे 7,900. आणि आता मिनिमम सरासरीमध्ये आता ₹8,000 भाव काय झालेला आहे, चालू आहे. आणि तो 8,000वरच स्थिर झालेला आहे. कारण आता जो वाढायचा होता तो भाव थोडासा काय झालेला आहे, स्थिर झालेला आहे. आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी इथून पाठीमागे 7,000त कापसं विकलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की आता आपण थोडंसं थांबून जर विकले असते तरी आपल्याला थोडासा काय झालेला असता, जास्तीचा भाव मिळालेला आहे. आणि काही शेतकऱ्यांनी 9,000च्या आशेने काय केलेले आहेत, कापसं ठेवलेले आहेत. कारण 8,000, आता 8,000वर भाव स्थिर झालेले असल्याकारणानं त्यांना आशा आहे की आता 8,000चा भाव 9,000पर्यंत जाऊ शकतो. कारण यावर्षी कापसाचं उत्पन्न काय झालेलं आहे, घटलेलं आहे. आणि घटलेलं असल्याकारणानं बऱ्याच शेतकऱ्यांना कापसाचं जे प्रतिवर्षी जे उत्पन्न होत होतं, त्यातमध्ये घट होऊन कापूस काय झालेला आहे, कमी उत्पन्न झालेले असल्याकारणानं मग कापसाला भाव राहू शकतो. अशा आशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी ठेवलेले आहेत. त्यानंतर आता तुरीचा प्रश्न राहिला. तूर आत्तापर्यंत 7,000 होती, त्यानंतर 7,400, 500, त्यानंतर 7,700, 800, आहे का नाही. 8,000च्या आसपास तुरीचा भाव काय झालेला होता, गेलेला होता. पण कापसासारखंच तुरीचा बी आहे असं म्हणलं तरी काही नाही. कारण भावामध्ये ही चढ उतार आहे. यावर्षी बऱ्याच भावाचे काय केलेले आहे, तर शासनाने पिकाचे भाव जाहीर केले होते. मग तुमचा तूर, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, आहे का नाही, असे पिकाचे भाव, हमी भाव जाहीर केले होते. आणि यावर्षी तुरीलाही बऱ्यापैकी भाव आहेत असं म्हणलं तरी, कारण पावसामुळं सर्वच पिकाचं काय झालेलं आहे, उत्पन्न घटले असल्याकारणानं शेतकऱ्यांना थोडेसे भाव काय झालेले आहेत, मिळालेले आहेत. आणि शासनाने हमी भाव दिल्या कारणानं मग परत भावामध्ये थोडासा बदल झालेला आहे. आता तुरीचे भाव नाही पाहिलं तरी 78-77पर्यंत चांगली जी तूर आहे व्यवस्थित, तर त्या तुरीचे आणखीन 77-78 भाव आहेत. आणि ते बदल होतात, 2 दिवस तेवढे भाव राहतात, त्याच्यानंतर परत कमीही होतात, ते पण 74-73कडेही येतात. स्थिर भाव झालेले नाही आणखीन. जसे कापसाचे स्थिर भाव होते, शासनाने ₹8,110 काय केलेला आहे, हमी भाव जाहीर केलेला असल्याने कापसाचा. आणि त्यानंतर मग आयात शुल्क जास्त थोडासा वाढल्याने, म्हणजे 11%च्या 0चा 11% केल्याने कापसाचे भाव वाढून
त्यानंतर 8,450 कडे जाऊन परत काय झालेलं आहे 8,000च्या हे आतमध्ये कापूस गेला होता आणि मग सरासरीमध्ये 8,000 रुपयाचा भाव काय झालेला आहे आता 8,000वर स्थिर झालेला असल्या कारणानं सर्वच ठिकाणी 8,000 रुपयांनी खरेदी काय झालेली आहे चालू झालेली आहे. ही स्थिर भाव झाला. त्यानंतर मग आता तुरीचाही काय झालेला आहे भावामध्ये चलबिचल आहे. म्हणजे पाठीमागं आता 71-72 होती, त्यानंतर 69ही होती. नंतर मग तुरीमध्ये आणखीन थोडासा बदल झाला, 74-75 कडे गेली, परत 76 झाली. आता 2 दिवसापूर्वी 78 झाली होती, 79, परत पाठीमागं रिवर्स आलेली, परत 74-73 असं भावामध्ये. आणि तूर जशी व्यवस्थित आहे, चांगली अडकण्या नसतील, ह्या सर्व काही बघूनच मग काय तुरीचे भाव काय झाले जातात केले जातात. जरी हमी भाव जरी का तुरीचा भाव वाढला 77 7,500 जरी झाला तर ती चांगली तूर आहे अशाच तुरीला काय केला जातो भाव दिला जातो. आणि जे खराब वगैरे असतात ना त्याला अडकाणे असं म्हणतात, तर त्यामध्ये त्या तुरीला मग व्यवस्थित भाव भेटत नाही. मग तर त्या हिशोबाने जसे माल असेल त्या हिशोबाने त्याचा भाव केला जातो आणि शेतकऱ्याला त्याचा भाव दिला जातो. त्यामुळं मग जे चांगला माल आहे ते चांगल्या मालाला भाव सध्या बऱ्यापैकी आहे. आणि शेतकऱ्यांना आणखीन आशाच आहे की आणखीन काय होऊ शकतो, भावामध्ये बदल होऊ शकतो काही अडचण नाही. तुरीचा भाव कधी काळी 7,000 बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विकली होती आणि व्यापाऱ्यांनी घेऊन ठेवली होती 1-2-3 वर्षापूर्वी, तर ती 12,000 रुपये डबलच त्याचा काय झाला होता भाव झाला होता. अशा आशेनेही काही बऱ्याच शेतकऱ्यांनी काय झालेली आहे तूर घरामध्ये ठेवलेली आहे. कधी काळी तेवढाही भाव होऊ शकतो, आपल्याला भेटू शकतो. 8,000 भेटून 9,000 भेटन. कधी कधी पाठीमागच्या वर्षी ठेवली होती तर ते तोट्यामध्ये गेले होते बरेच हे व्यापारी वर्ग. सामान्य माणसानेही तुरी घेऊन ठेवल्या होत्या. म्हणजे ते भावामध्ये काय झालं चढ उतार काय जरा असतो, चालूच राहत असतो. सध्या पण आहे आणि इथून पुढंही राहील. पण एक आशा आहे सर्वांनाच की काय होणार आहे, भाव वाढणार आहे. कापसाचा निश्चित भाव वाढेल अशी एक आशा आहे. आणि त्यामुळं मग तुरीचाही तसंच त्याच पद्धतीने काय होतं आहे चालत आहे. कारण तुरी आता काय झालेले आहेत शेतकऱ्याचे निघलेले आहेत, बाजारामध्ये आलेले आहेत, विकण्यास सुरुवात झालेली आहे, त्याची खरेदी विक्री ही चालू झालेली आहे. आणि मग त्या कारणानं त्याचे बाजारभाव काय होत आहेत चांगल्या तुरीचे निघत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना एक आशा आहे. बरेच काही शेतकऱ्यांनी स्वतःजवळ तशी ठेवलेली आहे भावाच्या आशेने, काही शेतकऱ्यांनी विकलेली आहे, काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची विकत घेऊन ठेवलेली आहे. भावाची आशा आहे शेतकऱ्यांना की भाव वाढू शकतो तुरीचा भाव आताही चढ उतार चालूच असतो. जसं कापसाचा भाव आहे तसाच तुरीचाही भाव पाहावास आपल्याला काय होत आहे मिळत आहे, त्या कारणानं ठेवलेली आहे. असा बदल होत चलत असतो. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांकडे तूर असेल त्यांनी थोडंसं काय केलं, थांबवून विक्री केली तरी काय अडचण नाही. आणि ज्या शेतकऱ्याकडे कापूस आहे त्यांचा आता आयात शुल्क 3 महिन्यासाठी आहे, हा 3 महिन्यासाठी थोडासा भाव स्थिरही राहू शकतो. त्याच्यामध्ये नाही तर वाढही होऊ शकते, कारण बाजारभाव आहेत जसे यातमध्ये कमी जास्त होऊ शकतात. धन्यवाद.